या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। अमित शहाना स्वप्नदोष झालेला आहे, याला स्वप्नदोष म्हणतात। 2024ला ते सरकार आणू शकले नाहीत पूर्णपणे। संपूर्ण भाजपला स्वप्नदोषाचा विकार जडलेला आहे आणि अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत। नवी मुंबईत काल महाराष्ट्रात गल्ली फिरत होते, हे त्यांना शोभत नाही। त्याने राष्ट्राचा विचार करावा। 2029 तो बहुत दूर की बात है। 2029 से पहले आपकी सरकार रहेगी नहीं रहेगी उस बारे में सोचो। सगळ्यात आधी नरेंद्र मोदींना रिटायर व्हावं लागेल त्यांच्या नियमानुसार। 75 वर्षाच्या मोदीजींना रिटायर व्हावं लागेल, निवृत्त व्हावं लागेल। 2024ला तुम्ही 240ला थांबलेला आहात। 2029च्या निवडणुकीमध्ये आपण 140च्या खाली आहे। यावेळची निवडणूक आपण चोऱ्या माऱ्या लांड्या लबाड्या करून थोड्याफार जागा आपण चोरल्यात आमच्या। 2029ला ते शक्य नाही। महाराष्ट्रात तुमचा पराभव विधानसभेला होतोय, हरियाणामध्ये होतोय, जम्मू काश्मीरला होतोय। पण स्वप्न पाहायला काय हरकत आहे? स्वप्न पाहणाऱ्यावरती ईडी सीबीआय रेट टाकू शकत नाही ना। अमित शहाची जी काही ताकद आहे ईडी आणि सीबीआय, ती स्वप्न पाहणाऱ्या व्यक्तीवरती टाकू शकत नाही। स्वप्न पाहायला काही बंदी नाही आहे। भारतीय जनता पक्षाने खुशाल स्वप्न पाहावं। ते असे सांगू शकतात की अमेरिकेची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणुकीमध्ये सुद्धा आमची सत्ता येते आहे, त्यांना कोणी अडवलं? पण ते शक्य नाही। या देशातून भारतीय जनता पक्षाचं अधपतन सुरू झालेलं आहे। की समोरच्या कार्यकर्ते फोडून आणणार आपण तरी आणू शकता असं त्यांनी नाही, वारंवार ते बोलतात। याचा अर्थ भारतीय जनता पक्ष जमिनीवरून पूर्णपणे नष्ट झालेला आहे। त्यांच्याकडे कार्यकर्ते नाही आहेत, त्यांच्याकडे मतदार नाही आहेत, त्यांच्याकडे फक्त बाहेरून चोरलेले नेते आहेत, गद्दार। आणि गद्दारांच्या मागे मतदार आणि जनता नाही, हे अमित शहाना फार लवकर कळलेलं आहे। हे बरं झालं। खरं म्हणजे अमित शहा यांनी भारतीय जनता पक्षाची जी अवस्था आहे त्याचं चित्र समोर आणलं। आमच्याकडे कार्यकर्ते नाहीत, आमच्याकडे फक्त ईडी सीबीआय पोलीस यंत्रणा आणि पैसे आहेत आणि त्या जोरावरती आम्ही सत्तेवरती आहोत, हे देशाच्या गृहमंत्र्यांनी कबूल केलं। ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे। बावधनमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश झाला, 3 जणांचा मृत्यू झाला, त्याला सुनील तटकरे प्रवास करणार होते। ठीक आहे, बातमी पूर्ण झाली होती, बघू याच्यामध्ये काय रिॲक्शन द्यायची। तुम्ही पत्रकारात प्रश्न विचारते, याच्यावर तुमच्याकडून माझ्याकडे तुमचं काय रिॲक्शन अपेक्षा आहे? ते प्रवास करणार होते, वाचले, आनंद आहे, पुढे काय? काही प्रश्न विचारता का? बोला। दुसरीकडे पाहायला गेलं तर अमित शहा असतील किंवा मोदी असतील, हरियाणाच्या निवडणुका उरलेले आहेत। मात्र महाराष्ट्रात हे दोन्ही जे भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते आहेत तर ठोकून आहेत। महाराष्ट्रामध्ये याला धोका असा महाराष्ट्रापासून, खरं म्हणजे या दोघांपासून महाराष्ट्राला धोका आहे। नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यापासून महाराष्ट्राला धोका आहे। आणि हा धोका काय हे आपण गेल्या 2.5 वर्षात पाहता, कशी महाराष्ट्राची लूट होत्या प्रत्येक बाबतीमध्ये। धोका आहे, यांना महाराष्ट्र खतम करायचा आहे, मराठी माणूस खतम करायचा आहे, महाराष्ट्राचा स्वाभिमानी कणा मोडून काढायचा आहे। या दोघांना, महाराष्ट्राला या दोघांपासून धोका आहे। आणि यांना महाराष्ट्रात यासाठी वारंवार यायचं आहे की महाराष्ट्राचा उरला सुरला स्वाभिमान सुद्धा त्यांना खतम करून महाराष्ट्र राज्य गुजरातला जोडायचं आहे, ताब्यात घ्यायचं आहे। हे लपून राहिलेलं नाहीये। ज्या पद्धतीनं महाराष्ट्राची इंच इंच जमीन, महाराष्ट्राच्या संस्था उद्योग हे अडाणीच्या घशात घातलं जात आहे, ही संपत्ती जरी अडाणीच्या नावावरती असली तरी त्या दौलतीचे खरे मालक हे नरेंद्र मोदी आणि शहा आहेत, हे लक्षात घ्या। महाराष्ट्राला दोघांपासून धोका आहे आणि हा धोका दूर करण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष आणि कांग्रेस पक्ष एकत्र आहेत। तो हरियाणा के इलेक्शन 2 दिन बचे हुए हैं, क्योंकि अमित शाह और मोदी महाराष्ट्र में आए हुए हैं और दूसरे राम रहीम को पे आउट पे वहाँ पे
स्टार और घर से बाहर निकाला हुआ इलेक्शन के प्रचार के लिए, इस तरीके से देखते हो? देखिए, राम रहीम को अभी तक 8 बार पैरोल पर छोड़ा है। ये नियम और कानून से बहुत विपरीत है। एक बलात्कारी, एक मर्डरर कितने बार आ सकता है पैरोल पे, वो भी चुनाव में, पंजाब का चुनाव हो या और किसी कहाँ चुनाव हो। राम रहीम को छोड़ना है, लगता है ये संविधान में, नए संविधान में उसने लिख के लिया है कि चुनाव में राम रहीम को छोड़ना ही है। और यहाँ आकर महिला अत्याचार के ऊपर बात करेंगे, हाँ, कानून बनाएंगे, बड़ी बड़ी बातें करेंगे, किसी भी भ्रष्टाचारी को, गुनहगार को मैं छोड़ूंगा नहीं, ये बात करेंगे। ये बोगस बात है, बकवास बात है सर। आपकी सरकार और आपकी पार्टी ये लोगों के ऊपर ही बनी है, खड़ी है। आज महात्मा गांधी की 2 अक्टूबर जन्मदिन मनाया जा रहा है। क्या लगता है कि महात्मा गांधी के विचार महाराष्ट्र में आज भी है। कम ये पॉलिटिकल आपको किसने कहा? देखिए, गांधी जी के विचारों के साथ कुछ मतभेद हो सकते हैं, जरूर हुए हैं, हो सकते हैं, लेकिन गांधी न होते तो देश स्वतंत्र भी नहीं होता। पूरे देश को उस जमाने में एक करना, लड़ने के लिए प्रेरणा देना, बहुत से क्रांतिकारक थे, सबका योगदान है, लेकिन गांधी जी ने देश को अखंड रखा। उस वक्त स्वतंत्रता संग्राम से पहले एक विचार दिया। इतने बड़े ब्रिटिश साम्राज्य के साथ एक नंगा फकीर लड़ता रहा, और आज भी ये देश गांधी के नाम से ही विदेश में जाना जाता है, और नरेंद्र मोदी को विदेश में जाकर गांधी जी के सामने झुकना पड़ता है। अमित शहा अजून सह्याद्रीवर थांबलेले आहेत आणि भेटीगाठी सुरू आहेत. अजित पवार देखील आता त्यांना भेटायला गेले. और तिथे बॉस आहेत ते, एकनाथ शिंदे, त्यानंतर अजित पवार, त्यांचे ते बॉस आहे. तर बॉसला भेटावंच लागतं, मालक आहेत ते, मालकांना भेटायला जावंच लागेल, तर मालक नोकरीतून काढून टाकेल. मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियाँ. पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियाँ स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खीमा मसाला. चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियाँ चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध. खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध. स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. आमचा पत्ता हॉटेल बडे मियाँ, विजापूर वेस्ट, सोलापूर.